आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। परभणीमध्ये आज आंबेडकर अनुयायांकडून महाराष्ट्र बंदची हाक। परभणीमध्ये दगडफेकमधील आरोपी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी बंद। न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सूर्यवंशीचा मृत्यू। आमचं सरकार संविधानाचा सन्मान करणारं। परभणीमध्ये कॅमेऱ्यासमोर दगडफेक करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। हत्येमागे कुणीही असो कारवाई होणारच। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल फडणवीसांचं आश्वासन। स्पेशल एसआयटी नेमण्याची घोषणा। सरपंच हत्येमागे राजकीय पाठबळ असणाऱ्याला मंत्रिपदाची शपथ अशी चर्चा। वडेट्टीवारांकडून नाव न घेता धनंजय मुंडेंकडे पोट। आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करून दिला जाणार। तर अधिवेशनामध्ये 4 नवी विधेयकं मांडली जाणार। मवियाची विधानभवनामध्ये आज बैठक। अधिवेशनाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। बैठकीनंतर विधानमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। कामगिरी बरोबर नसावी म्हणून भाजपतल्या काहींना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नसावं। मंत्री न झालेल्यांना पक्षामध्ये मोठी जबाबदारीही मिळू शकते। फडणवीसांचं विधान। अडीच वर्षाकरता काहींना संधी देण्याचं ठरलं। अनेक मंत्री आणि राज्यमंत्र्यांना त्यानुसार स्थान मिळेल। या संदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा। दादांची माहिती। एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार। देवगिरीवरील बैठकीमध्ये 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब। मंत्र्यांना प्रतिज्ञापत्र द्यावी लागणार। सूत्रांची माहिती।